श्री स्वामी समर्थ. सुप्रभात सर्वांना. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. उठले आणि थोडंसं गरम पाणी घेतले, चहा करून ठेवला होता. दुकानाला जाऊन बिस्किट आणले आणि चहा पिऊन लगेच स्वयंपाकाच्या तयारीला लागले. ते जे तुम्ही आता बघितला पावट्यासारखे दिसणारे दाणे, तर ते ॲक्च्युली पावटे नाही आहेत. त्याला जगदाळा असं म्हणतात. इथे खूप महाग मिळतं, 800 रुपये किलोने मिळतं असे मला इथे कळाले. सासूबाईंनी ते शेतातून आणलेलं. त्याचीच भाजी बनवली. आज शिट्टी काढून कुकरला त्याची ती फोडणी दिली. त्यानंतर लगेच मुगाची डाळ शिजायला घातली. ही जी भाजी आहे असं म्हणतात आरोग्यासाठी खूपच चांगली आहे. अहो, आज दुपारीच येणार होते जेवायला, त्यामुळे आज काय त्यांचा टिफिन नाही पॅक केला. तिथे माझी मुगाची डाळ शिजली होती आणि अथर्वचा कारभार. फोडणी देताना ऐन वेळेस मोहरीचा डबा नाही सापडला, तसंच मोहरीशिवाय आमटी फोडणी दिली. मग काय, सगळे मसाले ऍड करते. आपली घरगुती चटणी, गोडा मसाला, गरम मसाला, हळद पावडर, मीठ, लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर सगळे मसाले ऍड करते. आमटी झाली, मग कुकरला भात लावला, भाकरी केली आणि अथर्वला घेऊन परत गेले अंगणवाडीत सोडायला. त्याला सोडून घरी आले आणि बाकीची कामे आटपली. हा व्हिडिओ काल रात्रीचा आहे. ते मला एवढं फनी वाटत होतं की मी कॅमेरा घेऊन लगेच रेकॉर्ड केलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. आपल्या इन्स्टाच्या बायोमध्ये यूट्यूबची लिंक आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.